आपण साईडला करायचे आहे। धन्यवाद। आपण पहिली मॅच पाहिली, त्याच्यामध्ये किशोर भोपे याने 19 चेंडूमध्ये 62 धावा खेळून काढल्यात पहिल्या मॅचमध्ये। दुसरी मॅच सुमित 11 पडगे संघाची दुसरी मॅच, त्याच्यामध्ये सुभाष ठाकूर याने 22 चेंडूमध्ये 52 धावांचं योगदान, 2 अर्धशतक या लीगमध्ये झालेले आहेत। हार्दिक अभिनंदन, जबरदस्त विस्फोटक फलंदाजी। आणि पुन्हा एकदा लवशर भेरकरनं पडगे टीमसाठी नक्कीच लवशर भोईरकरनं सुभाष ठाकूर आपल्याला बेस्ट ऑफ लक आलेला आहे। आपण 52 धावा यावेळी आपण पार केल्या, त्याबद्दल लवशर भोईर आणि पडगे 40+ संघाच्या वतीनं आपल्याला खूप खूप शुभेच्छा आलेल्या आहेत। धन्यवाद। सुंदर असं निवेदन आपण पाहतोय दिनकरजी बारशे सर यांच्या माध्यमातून, तर त्यांना पण आपण संधी देऊया। तसेच प्रीतम पाटील आपण सुद्धा चांगल्या प्रकारे खेळ करताय, आपल्याला सुद्धा आपल्या पडगे 40+ आणि सन्मान्य लवशर भोईर यांच्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत। कारण शुभेच्छा देणं आणि आपली महत्त्वाचा मान आहे तो आपण घेणं गरजेचं आहे। मान केल्यानंतर आपल्याला मानपानाची गरज आवश्यकता नाही आहे, कारण स्पर्धा आहे ही सर्वांची एकतेची स्पर्धा आहे। इथे पाहिले तर गाड्या प्लीज करायच्या आहेत, आपण प्लीज त्या गाड्यांच्यामुळे खेळ थांबलेला आहे, तर फलंदाजाला त्रास होतो, फलंदाजाला त्रास होत आहे। ज्या कुणाच्या गाड्या असतील प्लीज आपण साईडला करा, कारण लगेचच त्यांच्यामुळे खेळ थांबलेला आहे। नंबर त्याची विनंती आहे। आणि स्पर्धा पाहतो आदाई वलप प्रीमियर विभाग प्रीमियर लीग आपण पाहतो, पर्व 2025 पर्व आणि स्पर्धा पाहिली सागर पाटील, तर सर्व राजकीय नेते राजकीय पुढारी या मंचावरती आहेत, परंतु कुठलाही राजकीय विचार न ठेवता अगदी ही स्पर्धा एकतेने कशी राहील आणि एकतेचं एक जागरूकतेचं उदाहरण आज आपण या स्पर्धेमध्ये पाहतो। पंचक्रोशीमध्ये पाहिले तर या गाव वलप असेल, त्याच्यानंतर पालेबुद्रुक असेल, पडगे असेल, कोळवाडे असेल, वलवली, टेंबोरा, नेवाले, आदाई, किरुकपारा, त्याच्यानंतर बेलवले असेल, नांदगाव असेल। अविनाश उलवेकर आपली गाडी इथे प्लीज आहे, तर प्लीज आपण ती थोडी बाजूला करायची। अविनाश उलवेकर आपली इनोवा गाडी इथे थोडीशी अडचण निर्माण होत आहे, तिची आरशीवर सूर्याची किरणं परावर्तित होत आहेत, त्याच्यामुळे आपण प्लीज ती साईडला करायची आहे। आमचे सत्यवा मातेसुद्धा मैदानावर तग धरून आहेत, त्यांना विनंती आहे की आपण लगेचच फिल्डिंग रचना करायची आहे, जास्त वेळ घेऊ नका, कारण आज पाहिलं सागर पाटील तर जास्त आपल्याला सामने खेळवायचे आहेत, त्याच्या कारण उशीर होता कामा नये। अंतिम क्षणापर्यंत संध्याकाळच्या क्षणी आज पाहिलं तर हा नोव्हेंबर महिना आहे, त्याचा अतिशय छोटा महिना आहे, छोटा दिवस असतो, रात्र मोठी आहे आणि त्याच्यामुळे सोंग पार असतात, परंतु इथे दिवस छोटा आहे, त्या कारणाने आपल्याला कुठेतरी एक चांगल्या दिवसाची किंवा वेळेचं भान ठेवणं गरजेचं आहे। करण्यात आमचे सन्माननीय आराध्य स्पोर्ट्स टेंबोडचे सर्व सन्माननीय मनोहर शेठ पाटील यांचा आपण शुभसन्मान करणार आहोत। विनंती करतो आमचे सन्माननीय राजेश शेठ कातारा यांना की आपण सन्माननीय मनोहर शेठ पाटील यांचा आपण शुभसन्मान करायचा आहे। मनोहर शेठ पाटील आराध्य स्पोर्ट्स सर्व सन्माननीय मनोहर शेठ पाटील यांचा आपण शुभसन्मान इथे करत आहोत। विनंती करतो सन्माननीय राजेश शेठ कातारा यांना की आपण त्यांचा इथे मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे। धन्यवाद। पहिला चेंडू टाकून झालेला आहे, जबरदस्त खेळ पाहायला मिळतो, टेक्निकल क्रिकेट, क्लासिकल ड्राईव्ह, अप्रतिम आयोजन। षटकातील पुढचा चेंडू किशोर भोपेसाठी, रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, लगी तो आबाद नाही तो बर्बाद। 5 षटकांचा सामना आहे, पाहूया सत्यवान म्हात्रे आहेत, एक ताकद आहे, एक दरारा, एक जुनून, एक तजुर्बा त्यांच्याकडे।
डावखुरा फलंदाज गोलंदाज ऑलराऊंडर परफॉर्मन्स आणि उत्कृष्ट गायक. अप्रतिम चेंडू बघा. सत्यवान म्हात्रे यांची पिछाडा मात्र करतोय चेंडू आणि क्षेत्ररक्षण मात्र बघा. बघा 30 यार्ड सर्कल, परंतु जबरदस्त सुवर्ण संधी आहे. मग तू काय गोलंदाजी होतोय आणि आता मात्र नंद घर त्यांना चकून चेंडू जातोय. काय रणनीती लागली, पण चेंडू गाठतोय सीमार सभेत. आला 55 इशारा, 4 धावेचा चौकार. O2 डीजे मास्टर. हॅलो, सुंदर अशी धून आपण पाहिली अग्रिकोलांची कुरामाय. आता मात्र गोलंदाजाला काहीतरी कानमंत्र दिलाय रवींद्र भोईर हिमांशी एंटरप्राइजेस या ओनरने. गोलंदाजी करावी. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. स्कोर कार्डवर स्कोर झाला तो मात्र 4 धावा. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेकडे 4 धावेसाठी येतो चौकार. संघाची धावसंख्या 8. टूक डीजे. ओव्हर झाली. अर्धा तास रेस्ट आहे. सगळ्यांना एकच वेळ होते. उद्या परत ताप नको कुठला भेटला ना म्हणून. हॅलो, सन्माननीय आदरणीय श्री माजी सरपंच बेलवली गावचा विस्फोटक खेळाडू नरेश पाटील यांचं आगमन. तर तुम्हाला सूचना तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. तर आपण वळूया सामन्याकडे. अप्रतिम खेळ पाहायला मिळतोय सुभाष ठाकूर आणि किशोर भोपे यांच्या माध्यमातून. एका बाजूला स्पीडअप करा प्लीज, आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. हिमांशी एंटरप्राइजेस कोलवाडी आणि सुमित 11 पडगे असा सामना चालू आहे. तर पाहूया. हिमांशी एंटरप्राइजेस संघाने नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि पडगे संघाला इन्व्हाइट केलंय फलंदाजीसाठी. रिमेनिंग 30 deliveries about win this match. Top 8 score chase to against team. हिमांशी एंटरप्राइजेस कोलवाडी. बॅट फर्स्ट सुमित 11 पडगे. पुढचा चेंडू अप्रतिम स्वीप पाहायला मिळालाय. एका हातामध्ये चेंडू अडवलाय. इथे मात्र फेकी बघा आणि धोक्याची घंटा परंतु फेकी उशिरा न करण्यामुळे सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये दोन्ही फलंदाज. संघाची धावसंख्या बिनबाद सुमित 11 पडगे संघ 10 धावा धावफलकावर. दादा सरकार ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या वाढदिवसाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल दमदार दैविध्यमान आयोजन आणि दैविध्यमान ट्रॉफी राजेश्वर कात्रा यांच्या वाढदिवसानिमित्तानं नेवाले मैदानावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मेडिकल क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. अरंद कार्पेट सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. एकीतर बंद दुहेरीमध्ये
2 धावा चित्त्याच्या चपळाने पूर्ण करतात. गुड रन बिगिन विकेट. संघाची धावसंख्या 12 धावा. कालुंद्रे संघाचा नंदकुमार घरत या संघामध्ये आहे. सत्यवान म्हात्रेसारखी ताकद आहे. सुभाष ठाकर आहे. बघूया दरम्यान पुढचा चेंडू थोड्याच वेळामध्ये पडके गावातील एक दमदार व्यक्तिमत्व योगेश्वर भोईर यांचं आगमन होईल. स्लो डिलिव्हरी. आओ काय क्षेत्ररक्षण होत आहे. सारेगमा पदानीचा साने डप्पा मगरेचा जबरदस्त कामगिरी. आणि सत्यवान म्हात्रेने आता जर चेंडू पकडला एका हातामध्ये तर राजेश्वर कात्रे यांच्याकडनं 500 रुपये वाढले. पैसे 5000 ठेवलेत. बघा इकडे बघा चेंडूला बघा कसं इंटरनॅशनल पद्धतीने घासतात. जसा पकवा ज्याला पावडर लावून घासतात. टन टन. पुन्हा एकदा सामना सुरुवात. षटकातील पुढचा चेंडू. पुढचा चेंडू झेल आहे. बघूया 2 क्षेत्ररक्षक धावतात आणि सुरेख क्षेत्ररक्षण. वा शरीरची मजबूत आहे परंतु प्रयत्न मात्र चांगले आहेत. फिटनेस काय जबरदस्त ठेवली. स्कोर कार्डवर स्कोर झाला आतापर्यंत बिनबाद 14 धावा. पहिलं सत्र चालू आहे. षटकातील पुढचा चेंडू. शैलेश गोलंदाज. पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी. गती परिवर्तन केली. व्हेरिएशन बदललं. चेंडूचा वेग कमी केला आणि पंचांचा इशारा आलाय. खराब चेंडू. वाईट +1 या 2 धावा आल्यात. संघाची धावसंख्या 16 धावा. पाहूया पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. आणि इथे मात्र रिव्हर्स अटेंड केलाय आणि चेंडू आलाय 4 धाव्यांसाठी. चौकार. भरपूर ऊन लागत आहे. दर खेळाडूला पाणी हवं कारण आपण 40+ स्पर्धा खेळतोय. लीग फॉर्मॅट खेळतोय. जर पाणी वगैरे लागलं तर इशारा करा. आपल्यापर्यंत पाणी दिलं जाईल. आयोजन अतिशय दमदार आहे. आणि इथे मात्र या मैदानावर आपण सुभाष ठाकूरला नेहमीच पाहतोय. इथे फोकस पण लागलेले आहेत. नाईट पण इथे प्रॅक्टिस चालू असते. आणि या मैदानावर जे कोणी खेळाडू खेळण्यासाठी उत्सुक असतात त्याच्यामध्ये त्यांची बॅटिंग नक्कीच भरते. आता जसंच नरेश पाटील जरी बेलवलीचे असले, दत्ता भगत जरी नांदगावचे असले तरी पण या मातीमध्ये इथे मानस पुत्र म्हणून त्यांना संबोधले जाते. असे 2 जबरदस्त खेळतात काय. आणि महेश भोईर जरी कारगरचे असले, अशोक भोईर जरी पाडगावचे असले तर या मैदानावर मात्र सिंहाचा वाटा. अशोक भोईर आता जरी उतरले तरी षटकार चौकाराची जाताबाजी करतील. एवढी धमक आहे त्यांच्यामध्ये. दहशत आहे काय नरेश पाटील. आणि लवकरच तुमच्या सर्वांच्या भेटीला येईल नरेश पाटील यांची स्पर्धा बेलवली मैदानामध्ये. 2 तर झाल्यात. 20 झाले. 20 स्कोअर कार्डवर स्कोअर झाला 20. 20 रन्स विदाउट लॉस्ट. सुमित पडके. ब्लॅक स्क्रीन जवळ बसलेले प्रेक्षक प्लीज आपण जरा सहकार्य करा. 1 मिनिट बघा. 8 10 12 14 16 चौकार 20. सत्यवान दादा मात्र इमानदारी आहे मी. आणि बाजूला स्कोरल आहे तो पण तुमच्याच इकडचा आहे. आणि
कमिटीकडनं एक विशेष तुम्हाला सूचना आलेली आहे की आपण मैदानातून कुठल्याही प्रकारचा आवाज करू नका, कारण स्पर्धा लाईव्ह चालू आहे. मेगा फायनलचा दिवस आहे. आणखी सामने केलव्याचे आहेत. त्याच्यानंतर बक्षीस समारंभ, पाहुण्यांचा स्वागत समारंभ असेल. त्यामुळे आपण जरा घाई करा. टाइम इज मनी. स्पीडअप करा प्लीज. आता वेळ भरपूर झालाय. अनिल काकडे गोलंदाज. तिसरे षटक हाताळण्यासाठी आलेत. स्कोर कार्डवर स्कोर झाला 20. हा पॉइंट शेताकडे चेंडू भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक नाही तिकडं. चेंडू गाठतोय सिमर साहेब. चौकार. साहेब पुढचा चेंडू जोरदार अपील आणि इथे मात्र फलंदाज बाद. व्हीलर स्वतःचे टू व्हीलर स्वतःचं नीटनेटकं घर बांधलं नाही. सर्व काही प्रकल्पग्रस्तांसाठी वाचले. वयाच्या 80 वर्ष असताना सुद्धा शिरकाविरुद्ध बेमुदत लढा देणारे प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते स्वर्गीय देवपाटील साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून विनम्र अभिवादन. ते होते म्हणून सर्व काय आहे. आणि आपण ज्या गाड्या घेतो, चैनी घालतो, ते सर्व साहेबांमुळे. त्यावेळेला भूमिपुत्रांचा एकच आवाज असेल, आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव कोणाचं असेल? स्वर्गीय देवपाटील साहेबांचं. धन्यवाद. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. चेंडूची पाहणी करतात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेल्या उमेश भोईर किरुपाडा. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. खिरुपाडा म्हटलं की एक दमदार विस्फोटक खेळाडू दादा भोईर यांची आठवण. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. चेंडू आलाय सरळ स्टेट ड्राईव्ह. A1 क्वालिटीचा बँडेज षटकार साधावा. आवाज पलकावर. हॅलो. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. काय फलंदाज बहरलाय. जबरदस्त विस्फोटक फलंदाजी आणि हा चौकार. 34 झाल्यात. विचार विनिमय करावा लागतोय प्रीतम पाटीलला आणि रवींद्र भोईर याला. आता मात्र फलंदाज तापलेत. फटक्यावर फटके पाहायला मिळतात. जेवढं टार्गेट सेट होणार ना तेवढं मात्र दोन्ही संघांसाठी चांगलं आहे. तर बघूया. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. यष्टीरक्षक अतिशय चपल आहे प्रीतम पाटील. पुढचा चेंडू बघा. MS धोनी जसा यष्ट्यानं चिकटून उभा असतो तसा माझा प्रीतम पाटील चप्पल यष्टीरक्षक, चप्पल अध्यक्ष आणि रवींद्र शेठ भोईर यांचा पाठीचा कणा, जीवलग मित्र.
चौथी धावा दापलकावर लागल्यात याच मैदानावर पाहायला मिळेल हिमांशू एंटरप्राइजेस आयोजित रायगड ठाणा 40+ प्रीमियर लीग. पुढचा चेंडू उंची जास्त लांबी कमी बघूया झेल साठी प्रयत्न परंतु झेल सुटतोय परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल इथपर्यंत धावत गेले आणि चेंडूला कॅरी केलं. धावसंख्या 2 पुढे सरकली. दापलका धाव लागला त्या मात्र 36 लॉस्ट ऑफ 1 विकेट. सुमित इलेवन परगे अगेन्स्ट हिमांशू एंटरप्राइजेस. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. दरम्यान पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. आता मात्र नंदी घरात विचार विनिमय करतात काय करावं काय समजत नाही. ब्रँडेड गॉगल बघा नावात त्याच्या लय बोलबाला नरेश पाटील पेलवलीवाला विस्फोटक फलंदाज घेऊन आला अदैवल विभागाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. माजी कर्णधार कोलवाडी भास्कर दादा आगलावे यांचं आगमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत मोस्ट वेलकम सर. आता मात्र धावांचा डोंगर पाहायला मिळालाय. पहिल्या मॅचला मात्र जबरदस्त खेळ केली होती किशोर याने. बघा फिरकीचा जादूगार रवींद्र भैर कोलवाडी आणि इथे मात्र निलेश दादांना चकून चेंडू जातो. सीमारेषे बाहेर आला हा दमदार चौका. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेन. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक वेगाने येतो. चेंडूवर चेंडू उचलणार फेकणार रवींद्र भोईर स्वतः गोलंदाज. अतिशय क्रिकेटची प्रचंड आवड दिसणारे आमचे अभित पटवेकर सर मॅनेजिंग डायरेक्टर एक्सेला ग्लोबल लॉजिस्टिक्स स्वतः सामन्याचा आनंद घेतात आणि बघा आपल्या मोबाईलमध्ये सामन्याचं क्षणचित्र टिपतात. अप्रतिम. धावसंख्या 41. रवींद्र भैर यांना सुवर्ण संधी. 2 विकेट घेतले तो 2,000 रुपयाचा पारितोषिक. हो संधी होती परंतु गमावली. झेल घ्यायला पाहिजे होता प्रीतम पाटील. चेंडू हातातला लागला होता तुमच्या. स्कोर कार्डवर स्कोर झाला आतापर्यंत पाहायला गेलं तर सुमित इलेवन पडगे संघाचा 42. रुपेश विलवेकरची भरपूर मेहनत आहे आणि आता मात्र सरळ बघ बघी बागोत्री ब्रह्मास्त्री अंबटसा मला घाबरला एष्ट उद्ध्वस्त. फलंदाज बाद. आणि या स्पर्धेसाठी UK पाटील कंस्ट्रक्शनचे सर्वे सर्वार आणि दमदार व्यक्तिमत्व
उत्तम शेठ पाटील आणि पिस्तूल बैलाचे मालक दत्ता शेठ पाटील यांच्याकडनं शुभेच्छा आल्या त्या स्पर्धेला रुपेजी उलवेकर आपलं सरस स्वागत अध्यक्ष या नात्याने. आणि जर कोणाला नाईट मॅचसाठी जनरेटर हवा असेल तर आई शिवकृपा जनरेटरचे प्रोप्रायटर रुपेशजी उलवेकर यांच्याशी आपण संपर्क करू शकता. अतिशय दमदार सेवा दिली जाईल. दोन्ही साडो आता मात्र एकत्र झालेत. नरेशजी पाटील आणि रुपेशजी उलवेकर दोन्ही साडो बातचीत चालू आहे. कुठंतरी फिरायची ट्रिप काढणं नक्कीच सजेशन चालू आहे. त्याच्यामध्ये संतोष नाईक पण येतील कोलीगावचे. हा नरेश भाई बरोबर ना. ब्रह्मा विष्णू महेश त्रिवेणी संगम नाहीतर रवींद्र चेंडू. वा काय जबरदस्त बघा गोलंदाजी धार आहे. आणि याच रवींद्र भोईरने रायगड समाज असोसिएशनमध्ये खेळत असताना आम्हाला भरपूर पारितोषिक मिळवून दिलेत. आयोजक आणि समाजक अशी मॅच झाली होती दासेला त्यावेळेला आम्हाला विन करून दिले होते. पुन्हा एकदा इथे मात्र वा आणि फलंदाज बाद. जबरदस्त काय गोलंदाजी आहे, काय क्षेत्ररक्षण आहे आणि काय फेकी आहे. तर आता मात्र षटक संपल्यानंतर आपण पाहुण्यांचं स्वागत करतो. माजी कर्णधार आपण पाहतोय कोलवाडी संघाचे भास्कर दादा यांचं इथे स्वागत होतोय. आणि माऊली प्रसाद लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट रुपेश भाऊ थांबा 2 मिनिटं. तर विनोदजी मात्रे जरा भोजनाचा आस्वाद घेत आहेत. लगातार 3 सामने जिंकलेले आहेत त्रिवेणी स्पोर्ट्स वलवली टीम आणि आता भोजनाचा आस्वाद घेत आहेत. आपलं सरस स्वागत. शेवटच्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कोण येतोय बघूया. हिमांशु एंटरप्राइजेस कोलवाडी संघाकडनं स्कोअर कार्डवर स्कोअर झाला सुधीजी अगलावे 43 धावा धापलकावर. कैलास पाटील गोलंदाज खिडूकपाडा. जेवण करायचं तर कोण खेळाडूपैकी जे खेळत नसतील तर आपण जेवण करून घ्यायचं. अध्यक्ष रुपेश पाटील उलवेकर यांची आपणास आग्रहाची विनंती आहे. नंतर बोलू नका की आम्हाला काय मिळालं नाही, तर आपण भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. जबरदस्त रुचकर भोजन. आणि कैलास भाऊंनी जर 2 विकेट घेतले लगातार तर शिर्डी ग्रुप करणं 500 रुपये पारितोषिक. लक्ष्मी नारायण गोविंदा पथक खिडूकपाडाचे अध्यक्ष. वाह आणि हा चेंडू ऐबकातला होते परंतु काय गमावलं. चेंडू सीमा पार आलाय. षटकार 6 धाब्याने स्कोअर कार्डवर स्कोअर हलतोय सुमित विलान पडगे संघाचा. स्कोअर झाला 49. दादा सरकार काय फिटनेस आहे. राजेश कातारा त्यांच्याकडे पाहिल्यावर असं वाटतंय की जबरदस्त विस्फोटक खेळ आणि पारगावच्या मैदानावर त्यांनी जबरदस्त खेळ दाखवला होता बरोबर ना. तर रुपेश भाऊ या गोलंदाजाची जर शैली पाहिली तर पूर्णपणे खांद्याचा वापर करणारा देवाशिष मोंती इंडिया संघाचा त्याच प्रकारे शैली आहे. तर त्यांच्याकडे बघा जरा ऍक्शन बघा त्यांची. विश्वनाथ कातारा नेवाले यांच्याकडनं 2100 रुपयाचा कॅश प्राईज झालेला आहे. या स्पर्धेसाठी आपलं अदय विभाग प्रीमियर लीगमध्ये सरसे स्वागत.
पुढचा चेंडू बघा काय जबरदस्त प्लेसमेंट पाहायला मिळाली. टेक्निकल क्रिकेट पाहायला मिळतं. एकी दरम्यान दुहेरीमध्ये धावा मात्र इथे पूर्ण करतात. 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या धापूरकर लागतो 53. शेवटचे 2 चेंडू शेष. 53 धावा धापलकावर. पाहूया 4-6-3-2 की निर्धाव. आणि मी म्हणाले 4-6-3-2 की निर्धाव. फक्त टायमिंग जज केलं. चेंडू सीमा पार आलाय चौकार. आणि वय वर्ष 50 अबव भाऊ मुकादम साहेब बुलंद तोप यांचं आगमन. षटकातील शेवटचा चेंडू. षटकातील शेवटचा चेंडू बघूया. 4 जाणार, 6 जाणार, 1 येणार, 2 येणार की निर्धाव जाणार. पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू सीमारेषेला वेध घेतोय. आलाय चौकार. आणि शेवट मात्र गोड केलंय. 4 धावेने संघाची धावसंख्या 5 षटका समाप्तीनंतर 61 धावा झाल्यात. 62 धावांचं टार्गेट. राजेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतल्यानंतर मात्र अफजल खानाचा कोठला ज्यानं बाहेर काढला आणि स्वराज्यावर ज्या आया बहिणींवर अत्याचार होत होते त्या अन्यायाला विस्मरून ज्या राजाच्या दरबारी परस्त्री कधी नातली नाही. आणि भाऊ मुकादम साहेबांचं ते स्वागत होतोय. माहितीगार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोर आठवण सन्मान चिन्ह देऊन भाऊ मुकादम साहेबांचं स्वागत होतं. आणि त्याची क्षणचित्र टिपली जातात नरेश पाटील यांच्या मोबाईलमध्ये आणि माऊली प्रसाद लाईव्ह टेलिकास्टमध्ये. कोणला नाव काय तर बघा म्हणजेच सर्व गुण संपन्न असणारे आमचे आचारी आमचे मकरंद मस्कर आमचे बुवा महेंद्र आणि त्याच्यानंतर आमचे दादा यांच्यासाठी जवळजवळ 1000 रुपयाचं बक्षीस त्यांना ज्या आचार्यांना आम्हाला प्राप्त झालं आहे म्हणजेच महेश भोईर आणि अशोक दादा यांच्याकडनं 1000 रुपयाचं आचार्यांसाठी. आचारी झाली सेवा आपली. आचार्यांसाठी 1000 रुपये. हॅलो धन्यवाद धन्यवाद. नक्कीच सत्यवान दादा आचार्याने जेवण बनवलं. अतिशय रुचकर जेवण आहे. मटणाचं जेवण आणि सर्व प्रेक्षकांना सर्व खेळाडूंना त्यांनी खरोखर या पाहुणचार दिलेला आहे. त्यांचं आचार्यांचं मी मनाच्या अंतकरणापासून त्यांचा आभार मानतो. तर आपण वळूया मैदानाकडे. ताबडतोब आपण क्षेत्रक्षण सजवायचं आहे. आमचे सन्माननीय सागर पाटील आपण सुद्धा जेवण करून घ्यायचं आहे. तर आपण सामना पाहतो. विहान हिमांशु कोलवाडी आणि सुमित इलेवन पडघे या या 2 संघामधील आपण सामना अतिशय रंगतदार सामना पाहायला मिळतो. प्रथम फलंदाजी करत असतानाच हिमांशु इलेवन कोलवाडी संघाने पाहिलं तर दत्ता भगत आपण प्लीज कुठे असाल तर या. तर नक्कीच वाईट कार्ड एंट्री अशोक भोईरला लागलेली आहे. अशोक भोईर आपण खेळणारे जायचं आहे पा लगेचच आणि मैदानावर उतरले पा. अशोक भोईर एक पडघेगावचे दमदार व्यक्तिमत्व आणि एक शांत संयमी असे स्वभावाचे आणि ग्रामपंचायत पडघेचे माजी सरपंच
सन्मान्य अशोक शेठ यांना व्हाईट कार्ड एंट्री इथे लाभलेले आहे खेळण्यासाठी. तसेच सन्मान्य तसेच यावेळी शिडोंगावचे उत्कृष्ट व्यक्तिमत्व असणारे एक दमदार व्यक्तिमत्व सन्मान्य भाऊ मुकादम साहेब यांचं या मंचावरती आगमन झालं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभारी आहे, हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद भाऊ मुकादम साहेब, आपण या मंचावरती लाभलात, आपलं खूप खूप स्वागत आहे. तर त्याचबरोबर अशोक भोईर यांना व्हाईट कार्ड एंट्री लाभले आहे. अशोक भोईर हे फिल्डिंगसाठी आलेले आहेत. नक्कीच एक प्रत्येक खेळाडूला संधी मिळावी, प्रत्येक खेळाडूला खेळण्यासाठी संधी मिळावी यासाठी स्पर्धा आहे. आणि आज पाहिलं तर अशोक भोईर यांना व्हाईट कार्ड एंट्री म्हणजे खेळण्यासाठी इथे संधी देण्यात येत आहे. त्याचबरोबर कोलवाडे गावचे उत्कृष्ट व्यक्तिमत्व असणारे सन्माननीय भास्करजी आगलावे साहेब यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी 1111 रुपयाचं देणगी 1100 रुपयाची देणगी इथे प्राप्त झाले. त्यांचं सुद्धा खूप खूप आभारी आहे. पाहिले तर आपण लगेचच खेळ चालू करायचा आहे. जे कोणी ज्या प्रेक्षकांपैकी किंवा खेळाडूंपैकी कोणी जेवायचं बाकी असेल तर आपण लगेचच जेवण करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ओम अथर्व श्री गणेश वलप आणि शिवांश इलेवन टेंबोडे संघाचे कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. ओम अथर्व श्री गणेश वलप संघाचे कर्णधार आणि शिवांश इलेवन टेंबोडे संघाचे कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. आणि ज्या कुणाला खेळाडूला जेवण करायचं बाकी असेल त्यांनी जेवण करून घ्यायचं आहे. आणि याच्यानंतर आपल्याला अर्धा तास रेस्ट आहे असे रुपेश उल्लेकरने सांगितलं आहे, परंतु नाही का? ओके, कंटिन्यू. तर रेस्ट नाही आहे. आपण जे कोण जेवायचं असेल तर त्यांनी प्लीज आपण जेवण करून घ्यायचं आहे. नक्कीच आपण 2 सामने पाहतो आता, अतिशय रंगतदार सामने पाहिले. पहिला सामना त्रिवेणी इलेवन वलवली विपक्ष सुमित इलेवन पडघे, त्याच्यामध्ये पाहिलं त्रिवेणी इलेवन संघाने विन झाले. त्याच्यानंतर विहान खाडेकर वलप विपक्ष शिवांश इलेवन टेंबोडे, त्याच्यामध्ये टेंबोडे संघ शिवांश इलेवन टेंबोडे संघ हा विन झालेला आहे. त्याच्यानंतर आपण तिसरा सामना पाहतो, तो म्हणजे हिमांशू इलेवन कोलवाडी विपक्ष सुमित इलेवन पडघे. या 2 संघामध्ये पाहिलं तर इथे टार्गेट सेट केलं ते म्हणजेच 61 धावा काढून 62 धावांचं समीकरण इथे सेट केलेलं आहे. या मैदानामध्ये पाहणं गरजेचं आहे. ते म्हणजेच सुमित इलेवन पडघे हिमांशू इलेवन कोलवाडी या संघाने आणि आता सुमित इलेवन पडघे या संघाचं तसेच नेक्स्ट मॅच आपण अथर्व श्री गणेश वलप आणि उपस्थित आहेत त्यांचे कर्णधार तर शिवांश टेंबोडे. यावेळचा चेंडू सुरेख पहिला चेंडू होता. इथे ट्राय केला फलंदाजाने, चेंडू थांबला नाही, चेंडू गेलाय. पहिला चेंडू पहिला श्री गणेशा गेलाय आणि पहिल्या चेंडूवर गेलाय दणदणीत पाहता पाहता चौकार आणि 4 धावेनं पाहिलं तर संघानं 4 धावेनं आपलं खातं ओपन केलेलं आहे. नाणेफेक करण्यासाठी ओम अथर्व श्री गणेश वलप संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. तर शिवांश इलेवन निवृत्ती भोईर कर्णधार, आपण प्लीज नाणेफेक करण्यासाठी यायचं लगेच. प्लीज उशीर करू नका, आपल्याला विनंती आहे. गोलंदाज यावेळी पाहिलं निलेश भोईर आपल्या गोलंदाजी मार्कवर. अखोल टप्प्याचा चेंडू होता, उचली घेणारा चेंडू होता. कदाचित बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. सुरेख चेंडू हाताळण्यात यशस्वी होतोय निलेश भोईर. पाहिलं तर फलंदाज यावेळी पाहिलं तर विलास हा फलंदाज चांगल्या प्रकारे फलंदाजी करण्याचा प्रयत्न, परंतु इथे प्रीतम आणि विलास अशी जोडी सज्ज असेल. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला, त्याच पद्धतीने चेंडू हाताळला आहे, परंतु निलेश भोईरचे प्रशंसा करावी लागेल. पहिल्या चेंडूवर जर चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक चांगल्या दुसऱ्या तिसऱ्या चेंडूवर कमबॅक करण्याचा प्रयत्न केला आहे, तो म्हणजेच निलेश भोईर या गोलंदाजानं कमबॅक करणं गरजेचं आहे. आत्ताचा चेंडू सुरेख पुन्हा एकदा. त्यावेळी अखोल टप्प्याचा चेंडू इनसाइड एज लागतो. अशोक भोईरच्या वरून चेंडू उचली घेऊन जातोय, दरम्यान चेंडू थांबणार नाहीये, चेंडू गेलाय सीमा पार चौकार.
पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू डॉट, त्याच्यानंतर चौथ्या चेंडूवर चौकार. म्हणजे अजूनही निलेश भोईर आपल्या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि 2 चेंडूमध्ये किती धावांचं समीकरण इथे सेट करतं हे पाहणं गरजेचं आहे. फलंदाज यावेळी विलास पाटीलच्या हातामध्ये चेंडू. आताचा चेंडू सुरेख चेंडू होता. स्वतः अशोक भोईरकडे चेंडू कॅदर करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र एक धाव, एका धावेच्या व्यतिरिक्त काही नाही. एका धावेनं पाहिलं तर संघ पोहोचलाय, तो म्हणजेच पाहिलं तर 9 या धावसंख्येवरती. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल. ओम अथर्व श्री गणेश वलप विपक्ष शिवांश इलेवन टेंबोडे या 2 संघामध्ये नाणेफेक होते. नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करतो आमचे सन्माननीय अतिथी भास्करजी आगलावे यांना की आपण या 2 संघांचं नाणेफेक करायचं आहे. भास्करजी आगलावे या साहेबांच्या हस्ते आपण इथे 2 संघांचं नाणेफेक करण्यात येत आहे. शिवांश इलेवन टेंबोडे विपक्ष ओम अथर्व श्री गणेश वलप. पुन्हा एकदा निलेश भोईर आपल्या षटकातील पुढचे चेंडू. ओव्हर पिच चेंडू होता, ड्राईव्ह केला इथे फलंदाजाने. इथे मात्र पंचांचा इशारा आलाय 9 बॉलचा. एक्झिट 9 बॉल आहे आणि 9 बॉलचा इशारा आलाय. 9 बॉलच्या आव्हांतर धावसंख्येमध्ये भर पडतोय आणि सांघिक धावसंख्या पाहिली गेली तर 10 या धावसंख्येवर. यस, शिवांश इलेवन टेंबोडे संघाने नाणेफेक इथे जिंकलेला आहे. आपलं डिसिजन लगेच आपण कळवायचं आहे. त्याच्यानंतर पाहिलं निलेश भोईर आत्तापर्यंत 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आपल्या षटकातील, खेळण्यासाठी सज्ज असेल, परंतु इथे फलंदाज प्रीतम पाटील आक्रमकता सिद्ध करावी लागेल. एक चांगला घणाघाती प्रहार आहे. चौकार षटकांच्या आतषबाजी त्यांच्याकडे होणं गरजेचं आहे. आत्ताचा चेंडू सुरेख करण्याच्या प्रयत्नात इथे मात्र सुरेख चेंडू कडवला आहे. इथे मात्र स्वतःच्या बळजबरीने चेंडू करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु इथे मात्र एकच धाव आणि एका धावेच्या व्यतिरिक्त काही नाही आहे. एका धावेनं पाहिलं तर संघ पोहोचला आहे, तो म्हणजेच 11 या धावसंख्येवरती. चोवीस चेंडू हॅलो हॅलो 24 चेंडू आणि 51 धावांची गरज असेल ती हिमांशू 11 संघाला कालपासून पाहतोय. प्रीतम पाटील यांच्या बॅटमधून मोठ्या फटक्याचा काही इथे खेळ बघायला मिळाला नाही आहे, परंतु आज त्यांच्या संघाला त्या फटक्यांची अपेक्षा असेल. जर प्रीतम पाटील यांच्या बॅटमधून जर मोठे फटके निघाले तर संघ नक्कीच कुठेतरी सुमित 11 संघावर वरचढ जाईल. बघूया आता गोलंदाजी मार्कवर सज्ज उमेश. पहिलाच चेंडू कुठल्याही प्रकारची त्याच्यावर धाव मिळालेली नाही आहे. निर्धाव चेंडू गेला आणि प्रीतम पाटील कुठेतरी त्या बॉलला कलेक्ट करू शकले नाही. बघूया पुढचा चेंडू उमेश यांचा. मला वाटतं कुठेतरी प्रीतम पाटील यांची बॅट जमिनीला घासली आणि एकच धाव मिळाली संघाला. संघाची धावसंख्या 12. विलास पाटील यांनी जर लागोपाठ 3 चौकार षटकार मारले तर शिर्डी ग्रुप यांच्याकडनं 500 रुपये बक्षीस देण्यात येतील. आणि आता ही मॅच हिमांशू एंटरप्राइजेसला जिंकावीच लागेल, कारण सुमित 11 हा संघ एक मॅच जिंकून दुसरी मॅच पराभूत झाले आणि त्यांना सुद्धा ही मॅच जिंकणे गरजेचं आहे. बघूया कोण आता या मॅचमध्ये वरचढ चढतोय. विलास पाटील सामना करतील उमेश यांचा. आणि उत्तुंग असा मारला चेंडू, परंतु दीपक यांच्या हातामधून बॉल सीमापार षटकार. डीजेवाले आमचे जेवायला गेले आहेत त्याच्यामुळे समाधान म्हणा. धावसंख्या झाली 18.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू कलेक्ट केला फॉलो मध्ये उमेशांनी आणि विलास यांना थांबून ठेवलं. 4 चेंडूची समाप्ती झाली. आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. मला वाटतं प्रत्येक ओव्हरमध्ये कमीत कमी 14-15 रन रेट हवा आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा फुलटा चेंडूवर पार सीमा पार 1 बाउन्स चौकार. कुठेतरी ताकद थोडी कमी पडली मला वाटतं आणि या चेंडूवर धावा मिळाला 4 आणि आता धावसंख्या झाली आहे संघाची 22. 61 धावांचा आव्हान समोर ठेवलाय हिमांशू एंटरप्राइजेस समोर आणि आतापर्यंत 22 धावा कलेक्ट केलेल्या आहेत विलास पाटील आणि प्रीतम पाटील. पुन्हा एकदा मारला चेंडू आणि एका धावेवर समाधान आणि ओव्हरची समाप्ती झाली आहे मला वाटतं आणि धावा मिळालेल्या आहेत या ओव्हरमध्ये 12 आणि मागील ओव्हरमध्ये धावा आल्या 11. टोटल धावसंख्या झालेली आहे 23 आणि आता 18 चेंडू किती करायचे दादा 40 ना 18 चेंडू आणि 39 धावांची गरज. आजच्या जेवणाची आपली जी मेजवानी आहे ती दशरथ शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून आज मटणाची आपल्या जेवणाची सोय झाली आहे. धन्यवाद दशरथ दादा. आणि या आपण पण जेवायला या लवकर या. तसेच आमचे छोटे बंधू नितेश उलवेकर हे इथे आले आहेत. त्यांचा आदई वल विभाग यांच्या वतीने हार्दिक स्वागत असेल. दशरथ म्हात्रे यांचा कॉल आला होता. विचारत होते जेवण यावर्षी लवकर का, तर मागील वर्षी आपण जरा उशीर झाला होता म्हणून यावर्षी लवकरच जेवण घातला. तुम्हाला उगाच गालबट नको. आता 18 चेंडू आणि 39 धावा म्हणजे सरासरी बघितली तर प्रत्येक 6 चेंडूवर 13 धावांची गरज असेल. दीपक शेळके एक अनुभवी खेळाडू गोलंदाज आणि विलास यांनी पहा मस्त सुंदर असा ऑफच्या दिशेने चटोळा चेंडू एका धावेने दुसरी सुद्धा धाव पूर्ण केली इथे आणि तिसरीचा प्रयत्न नाही. इथे थांबलेले आहेत दोन्ही प्लेयर. त्या चेंडूवर 2 धावा मिळाल्या. मला वाटतं प्रीतम पाटील यांना जरा पाठबलाची गरज आहे. त्यांचं मनस्थिती काही तर ठीक वाटत नाही मला, परंतु त्यांची बॅट जर एकदा लागली तर 1 हँड मॅच करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. परंतु कालपासून बघतोय त्या आयोजनामध्ये जरा व्यस्त असल्यामुळे त्यांची बॅटिंग काही लागत नाही नीट. पुढील चेंडू पुन्हा एकदा विलास यांच्या बॅटमधून निघाला. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न सुद्धा नाहीये. आणि आता ज्या क्षणाची आतुरता आहे का प्रीतम पाटील यांच्या बॅटमधून मोठा फटका कधी येईल, तर आता समोर असतील दीपक शेळके आणि सामना करतील प्रीतम पाटील. प्रीतम पाटील संघाला तुमच्याकडनं मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल. काल सुद्धा प्रीतम पाटील शेवटपर्यंत थांबले होते, परंतु त्यांना त्या मॅचमध्ये आपल्या संघाला विजय प्राप्त करून देता आला नाही. आज प्रीतम पाटील यांनी कॅप काढलेली आहे. कॅप काढली ती नेपाळवरून आलेली होती कॅप चिंग चॉंग चिंग. आणि इथे कुठेतरी दीपक शेळके यांची गोलंदाजी भरकटलेली दिसते मला. व्हाईट चेंडू. दीपक दादा सारखा गोलंदाज व्हाईट चेंडू कधी फेकत नाहीये, परंतु प्रीतम पाटील यांची खेळी ये गे सगळं आपल्याकडे आईला टोपी उरला
पुढील चेंडू सामनाकडे प्रीतम. बघूया पुलटा चेंडू. मी कॉमेंट्री घेतल्यापासून बोलतोय लेग बायच्या रूपाने एक धाव. का प्रीतम पाटील यांची जरा मनस्थिती मला वाटतं खराब आहे. फुलटॉस चेंडू ते कधी सोडत नाही आहेत, परंतु आज फुलटॉस चेंडू सुद्धा त्यांच्या बॅटवर येत नाही. कुठला तरी विचार वेगळा आहे. बाहेर जाऊन फिरून आलेत, मनस्थिती खराब दिसते मला. धावा सांगतो चालू आहे 28 धावा. आणि विलास पाटील यांनी उत्तुंग मारला चेंडू, परंतु खाली फिल्डर किशोर गोपी आणि सुंदर कॅच किशोर माझ्या माध्यमातून. आणि दीपक शेलके यांचा रिएक्ट बघा. एक ते सिनियर प्लेअर म्हणून आमच्या विभागामध्ये 50+ आता होतील, ते झाले नाही अद्याप, काहीतरी थोडेफार महिने बाकी आहेत. त्यांचा 50वा बर्थडे आम्ही करणारच जोरात आदाईच्या मैदानावर. थोड्याच दिवसात आमच्याकडे बरेचसे करोड रुपये पण येतील, त्यातलं थोडेफार आमच्यावर खर्च होतील. दीपक भाई आमच्यावर खर्च होतील. हा यस, 2 थम्सअप 2 हेल बस एवढंच आमच्यावर. 100% त्याचा 50वा बर्थडे आपण जोरात करू. नाही आता परत पैसे आले ना मला, वाट लावू. राजाभाई दीपक भाईसाठी काय न्यूज? विकेटसाठी 1000 रुपये शैलेश खाडेकर. आणि पूर्ण ब्लॉक होल चेंडू पहा. मारा वय जरी 50 वर्ष गाठले तरी गोलंदाजी जी धार तीच आहे अद्यापपर्यंत. विभागामध्ये एकदम चुरशीचा खेळाडू म्हणून त्यांच्याकडे बघितला जातो. षटकारासाठी 500 रुपये प्रल्हाद भोईर यांच्याकडून शैलेश खाडेकरसाठी. आणि षटकारासाठी लावले पैसे आणि बाप रे बाप एकदम जबरदस्त कॅच किशोर यांच्या माध्यमातून. सुंदर फिल्डिंगचा नजराणा इथे बघायला मिळाला. आणि इथे शैलेश खाडेकर यांना बदक घेऊन पवेलियनमध्ये जावं लागत आहे. आता त्यांच्यासाठी इथे 500चा बक्षीस लागला होता आणि मला तर वाटलं खरोखर ते पैसे मिळतीलच, परंतु किशोर गोपी यांची सुंदर अशी फिल्डिंग त्याच्यामुळे त्यांना पवेलियनमध्ये जावं लागलं. आता मला वाटतं 3 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झाली 28 आणि आता 12 चेंडू आणि 34 धावांची गरज. 12 चेंडू आणि 34 धावांची गरज. हिमांशू इंटरप्राइजर्स कोलवाडी. प्रीतम पाटील तुम्हाला बॅट हवी असेल तर आणून देतो. कालपासून बोंबलतोय, पाहिजे असेल तर आणून देतो, कारण तुमच्या बॅटवर काही चेंडू चढत नाही तुमच्या. कारण तुझी बॅट जोपर्यंत तापणार नाही तोपर्यंत आम्हाला मजा येणार नाहीये. हा ठाकूर मी तुझा दुश्मनच आहे हे तुला माहित आहे, बाकी सगळे माझे मित्र आहेत. कारण इकडे आमच्याकडे 3 जरी शेठ तुझ्या मागे लागले, सुभाष शेठ ठाकूर, तरी तुका रामशेठ ठाकूरच्या कुटुंबातला नाहीये. तू वाडी येत वाडी. वाडी तुमच्या गावातला कसला वाडींचा येतो. पुढील गोलंदाज स्वतः स्पॉन्सर आमचे संतोष भोईर. आणि रोज ज्याच्या गाडीमधून बसून येतो तो आमचा प्रीतम भाई. बघूया याचं काम काढतो की संतोष भाई याचं काम काढतो. दोन्ही पडगा. आणि बॅट मधून निघाला चेंडू. 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न 2 सुद्धा पूर्ण, तिसरी सुद्धा मला वाटतं घेतील आणि नाही थांबलेले आहेत. 2 धावांवर समाधान. 11 चेंडू 32 धावांची गरज. डीजे रॉकी डीजे आपण आता डीजेवर उभे राहा. आता डीजे ठोक करू आपण. हा बघा बघा किती खुन्नस संतोष बोरकर तर गेला रे.
ही मॅच होते करतो थांब ये मॅचवाला आला नाही एकदा मग पुढच्या थांबत ना आपला मग हे जेवलं का विषय संपले आपला हा मग लोक होत नव्हतं डबल जेवतील जेवणाचा कोण बाकी असेल त्यांनी जेवून घ्यायचंय इथे गेला आणि आता खरोखर प्रीतमच्या बॅट मधून वन बाउन्स चौकार गेला डीजे बऱ्याच वेळानंतर डीजे ढोक नाही थोडे आमच्या डीजे वाले जेवून आलेत सुस्तावलेत रॉकी पण प्रीतमच्या बॅट मधून चौका आल्यानंतर कुठेतरी संघाला जराशी होप्स आले असेल परंतु त्यांच्या पॅव्हिलियन मधून बघा टाळी सुद्धा वाजली नाही असं कसं आहे टाळी तरी वाजवा चौके मारल्यावर 9 चेंडू 28 धावा प्रीतम यांच्या बॅटमधून आणखीच मोठ्या फटक्यांची आवश्यकता हिमांशू एंटरप्राइजेसला आणि संघाला रोखायचं असेल तर संतोष भोईर यांच्या गोलंदाजीवर आणि इथे कॅच सुटलेली कट किपरच्या आतमधून सुटली आणि इथे एकच धाव मिळाली प्रीतम पाटील यांना आणि 8 चेंडू 27 धावा आणि आता जो फलंदाजीसाठी फलंदाज आलाय बायकर मॅन अनिल काकडे बिलॉंग टू आदई अनिल काकडे सुद्धा मोठ्या फटक्यांचे प्रहार करू शकतात पाहूया संतोष भोईर आणि जसं बोललो त्याच पद्धतीने फटका मारला परंतु एखाद्यावर समाधान मानावं लागला आणि ते कुठेतरी रनआउटच्या स्वरूपात बाद झाले असते परंतु वाचलेले आहेत 7 चेंडू 26 म्हणजे या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला थर्ड अंपायर आपल्याला पडग्याला जाऊन भेटेल या गोष्टीसाठी नाही 7 चेंडू 26 ची गरज प्रीतम पाटील जवळजवळ कॉमेंट्री मी अख्खी तुमच्या बाजूनच करतोय जरा मारा मग काय म्हणत द्यायला लागेल त्याला काहीतरी हा सुद्धा निर्धाव चेंडू मनस्थिती खराब असल्यावर काही होऊ शकतो मी आता कॉमेंट्री थांबवतो कॉमेंटेटर सागर पाटील धन्यवाद व्यक्त करतो मी बस झाली तुम्हीच करा सन्माननीय दशरथदादा म्हात्रे यांच्याकडून ते बालगिल्ला त्यांची उपस्थिती लाभलेली आहे दशरथदादा आपण या इथे उपस्थित राहिलात आणि आपण जे जेवण दिलेलं आहे त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं खूप खूप आभारी आहे तर एक विशेष निवेदन आहे भोजन केल्यानंतर ज्या पत्रावळ्या आहेत त्या एका साईडला आपण टाकायच्या आहेत कारण तर तिथे समोर ठेवू नका अशी आचार्य वर्गाची आपणास विनंती आहे धन्यवाद सुंदर सामना रंगत असताना गोलंदाजीमध्ये परिवर्तन वेगवान गोलंदाज सुभाष क्षेत्रक्षण मात्र दर्जेदार पाहायला मिळतोय सुमित दिलेवन पडगे संघाचा आता मात्र येणारे चुने असतील महेंद्र आम्हाला माहिती घालवतील
4 चेंडू 25 धावा. 4 चेंडू 25 समीकरण. पुन्हा एकदा जोरदार प्रहार बघूया. झेल होतो की षटकार आणि इथे मात्र झेल सुटलाय हातात ना. बॅकअप मात्र चांगला मिळालाय. वारंवार चुक्या होतात परंतु प्रयत्न की परमेश्वर प्रयत्न करावे लागतील. बघा पिसललाय. हे क्रिकेट आहे मित्रांनो. हात थकले पाय थकले शरीर साथ देत नाही. ये 40+ से क्रिकेट है भाई. मरते तक इसका नशा छुटेगा नाही. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. आता मात्र जो झेल सोडला त्याचा मात्र फायदा पाहायला मिळतोय. षटकार याचा परिणाम मात्र तुम्हाला भोगावे लागतील. तर बघा एका हातामध्ये चेंडू पकडतात अशोक शेठ भोईर. आचार्यांसाठी त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक महेश भोईर आणि अशोक शेठ भोईर यांनी दिलं. सांगाची धावसंख्या 6 ने पुढे सरकली. स्कोर कार्डवर स्कोर झाला आतापर्यंत. नक्कीच सागरभाई निलेश भोईरनं जो झेल सोडला ते झेलचं परिणाम आपण पाहतो. एक चौकारी षटकार आणि अशा प्रकारे पाहिलंय तर सांघिक कोट्यातील धावसंख्या 2 षटकार आलेत. दोन्ही षटकार आलेत आणि आता मात्र चेंडू सीमा पार. काय दमदार फलंदाजी पाहायला मिळाली. सुमित 11 पडगे संघ इथे मात्र विन झालेला आहे. इमानशी एंटरप्राइजेस कोलवाडच्या अगेन्स्ट मध्ये आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. या स्पर्धेमधला हिरो पाहायला गेलं तर कोण असेल बघूया. तर याच्यानंतर आपण पाहतो ही स्पर्धा मॅन ऑफ